तर आज आहे ही 23 वाजताची सभा रात्रीच्या. दुःखाचा डोंगर कोसळतच चालला आहे दिवसेंदिवस. क्रमाक्रमाने नाशिक येथील ढिकले साहेबांच्या घरून सुरुवात झाली. ढिकले साहेबांच्या घरून सुरुवात झाली, त्याच्यानंतर रामभाऊ, त्यानंतर आज परत ते आपले आदरणीय मुरलीधर मोहोळ त्यांचे पप्पा. तर दुःखाचा डोंगर हा येतच चालला आहे. करोनाने काय माणसं सोडली नाही. माणसं जीर्ण होऊन 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 गिळतच बसला आहे करोना. पण ह्या सत्याची जाणीव जनतेला आहे कुठे? जनता थोडाफार विचार करत नाही की बाबा आपण त्याग करावा, आपण थोडंसं परमेश्वरी जगाकडे वळावं, आपण जैन आणि बुद्धांचा स्वीकार करावा. असं कोणीच करायला तयार नाही. झालं तरी काय लोकांना नेमकं? म्हणून मी आज शिवाजी महाराजांसारखा स्वतःचा गेली 7-8 महिने राज्याभिषेक करून महाराष्ट्र आणि विश्वाचं सगळंच सूत्र माझ्या हाती घेतलं आहे. कुणाला न डगमगता, कुणाला न घाबरता हे कृत्य मी करत आहे. घोर अंधारात आहे मी. माझ्या तपोवनात पण खूप मोठा अंधार पसरलेला आहे आणि लाईटच नाही आज इकडे 2-3 दिवस. घोर अंधारात मच्छर चावतात, पण दररोज परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि त्या ऋषीमुनींची वाक्य ती खरी होत चालली. म्हणून पृथ्वी बचाव योजना आणि माणसाने माणसासारखं वागावं यासाठी हा मी खटाटोप मांडला आहे. मी काय राजा वगैरे नाही, पण मी स्वतःला आता राजा म्हणतो, का की राजा बनण्याच्या लायकीचं कोण राहिलंच नाही पृथ्वीवर. फक्त मोदी साहेबांचं थोडे प्रयत्न चालू आहेत, माणुसकीचे झरे आहेत त्यांच्याकडे. त्याच्या खालोखाल ते आमचे CM योगी साहेब, त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि तिसऱ्या बाजूला आमचे आदरणीय फडणवीस साहेब. ह्या 3-4 माणसांचा अतोनात खटाटोप चालला रात्रंदिवस की पृथ्वीवरील माणसाला माणुसकीचा धर्म येईल बाबा, आज तरी येईल. आणि मला काय घणाघाती हिंदू हृदय सम्राट साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वसा मला सहज चालवता येईल. त्या 3-4 पोरांच्या कानफाडीत सणासण वाजवेल मी आता. पण काय करायचं, आपण लहान आहे वयाने. मोठ्या माणसांवरती आपण कसं काय असं करू शकत नाही आपण त्यांना. म्हणून मी आज कृष्णपंच मानलं आहे, माझा स्वतःचा राजवाडा तयार केला आहे. आणि राजा बनताना ही माझी पहिली ठोस पावलं आहे ती. रामभाऊची परमिशन न घेता ही पावलं उचललेत मंत्रालयाकडे वगैरे. आणि येत्या काळामध्ये जरी दुःखाचे डोंगर आले तरी मी तुम्हाला सगळ्या आमदार खासदारांना अतिशय सुंदर सोन्याचा राजवाडा म्हणजेच मंत्रालय, कमीत कमी तिकडे टावरची परमिशन किती मिळेल आता ते तेथील यंत्रणेला, कुलाबा यंत्रणेला विचारावं लागेल मला. आणि तुम्हाला एक असे बलशाली असं मंत्रालय मी बांधून देणार आहे माझ्यातर्फे, माझ्या पैशाने. ओके, घाबरायचं नाही कधी. त्यासाठीच मी मंत्रालयात एंट्री मारली. आता भावाचंही तिकडून आरोळी आली की राम दरबार उद्या 11 ते 13 वाजेपर्यंत आहे. पहा, माझा भाऊ उद्या लगेच राम दरबार चालू केला. म्हणजे आईच्या दुःखाची पर्वा न करता एक ठोस असा बलवंत वीर आहे माझा भाऊ. आणि दुःखातून उठला तसा त्याने लगेच राम दरबार चालू केला. आता इथे ओमचं नाव घेतलं आहे मी, का की भावाला दुःखात आणखी दुःखाची खपली काढायला नको. ओमचं नाव लिहिलं आहे मी, कारण की भावाला दुःख होऊ नये म्हणून. आता घाटकोपर पश्चिम पूर्व नगरीमध्ये शोभे अखंड प्रतापवंत बाजी प्रभू जसा, बाजी प्रभू भूप देश पांडे जसा, असा माझा भाऊ. आली ओळख घेऊन आई धोंडूबाई शिवाजी कदम, ओळख घेऊन उभी सदा कैवारी माये कैलास गौरी जैसी, तैशी कदम परिवारात माया तुळजा भवानी, अतिशूर अति कनवाळू दयाळू आमची आई. घाटकोपर गुरुजी या नात्याने शरद कटारे नाही,
पण श्यामची आई पिक्चर लागला आमच्या जीवनामध्ये. जे व्हायचं तेच झालं. आईला धास्ती होती लहानपणी की माझ्या मुलाचा श्यामची आई हा पिक्चर होईल, आणि तेच झालं आमच्या जीवनात. काळी दुःखाने खूप बेजार झालेले आहे. पण दुःख सांगायचं कोणाला? आजकालची माणसं दुःख मानतच नाही. असा एक जमाना आला आहे की माणुसकी राहिली नाही. इकडे अक्षरशः माणसाचं मृत्यूची छाया पडलेली, आणि तिकडे माणसं बड्डे करतात. असं प्रकार चालला आहे. आता या तपोवनात आज काहीतरी भलतंच ऐकायला आलं 2-3 तासामध्ये की तिकडे कुठल्या एका बाईला ते काय अशी पर्स वगैरे घेऊन, तिची सुटकेस वगैरे घेऊन तिला कोणी मारून टाकले की काय केलं. आता पोलीस तपास चालू आहे त्या गोष्टीचा. सापडले, चोरबीर सापडले. म्हणजे तपोवन इथून 10 ते 5 मिनटाच्या अंतरावर आहे. म्हणजे असा क्रूर कर्म सगळीकडे होत चालला आहे. बरं, आता आपण घरातलं बोलू सुरुवात. तैशी कदम परिवारात महामाया तुळजा भवानी अतिशूर अतिदयाळू घाटकोपर गुरुजी शरद कटारे यांचा कंठ दाटून येतो की 40 दिवस त्याज्य काळीज आई मेसवाईची कान्होर समशान वाशिनी आकर्षित खेचून घेई तैशी धोंडू आई स्तव तुळजा भवानी काळीज रडे मज देवारी मृत्यू आधी एक दिन अगोदर. मग बघा आपले बाळासाहेब ठाकरे कसे होते ते. विषयाला कलाटणी नाही देता. बाळासाहेब ठाकरेसुद्धा असेच प्रेमळ व्यक्ती होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना ज्यावेळेस मी तिकडे भेटायला गेलो होतो, त्यांचा तो उंच पोशाख, आणि ते राजा असूनसुद्धा त्या माझ्याबरोबर त्या बिल्डिंगमध्ये शिरले होते. ते त्या पार्ले काय म्हणतात त्याला, केम हॉस्पिटलच्या इकडे, परेलच्या इकडे. आणि विचार करतो तर हा मुलगा स्वामींचं काय करतो आहे नेमकं कार्य. तर मी स्वामींची पुस्तकं विकून त्याचा पैसा माझ्या गुरुजींच्या आश्रमासाठी जमा करतो. मला रोखलं नाही. ते म्हणले, बाळा चांगलं काम आहे, तुला 35 रुपयाच्या ठिकाणी 3500 देऊ का? आणि हसले. ते चहा पित होते त्यांच्या एका शिष्याच्या घरी. असे बाळासाहेब ठाकरे खरंच आदरणीय तोलामोलाचं व्यक्तिमत्व होतं. आणि मी त्या दिवशी एका घराला कलर मारत होतो. माझ्या गणेश नावाच्या बहिणीचा मुलगा आहे त्याच्या घरी. यमाची ती गाडी तिकडून तशी गेली, अशी दक्षिणेकडून उत्तरेकडे चालली होती. पण स्पेशल रथ होता तो, कारण की ते माणूसच त्या लेवलचा होता बाळासाहेब ठाकरे. खरंच असा शूर प्रतापी मनुष्य होता. असं या मुलांना जमत नाही आजकालच्या. म्हणून खूप वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. तो कावळा एक पोरगा तसाच आहे. त्या कावळ्याने चांगलं वागलं असतं तर कशाला असं झालं असतं. त्याला आता मी कावळाच नाव पाडलं आहे आता कायमचा. तो मरेपर्यंत कावळाच राहील. तर असा 40 दिवस कंठ दाटून येतो. असं प्रेम करायला शिका तुम्ही एकमेकावर. आणि अगोदर आता हे भाषणच एक प्रकारचं, तरी आया माता आपल्या पाडसा कारणे परत येतात दयेची पाखरी घालण्यासाठी. असं हे सत्य आहे. आणि ते सत्य प्रथम मी माझ्या आईसाठी तर पाहिलंच 17ला. नरेंद्र मोदीजी साहेबांची आईसुद्धा, त्यांचे पूर्वजसुद्धा सोमनाथ तीर्थक्षेत्री तो कोणी एक असा गायक होता जोशी नावाचा. पटकन तो बजरंगबलीचं स्तोत्र बोलतो. आणि तिथे मला त्या 3-4 दिवसाच्या साक्षात्कारामध्ये पहिल्या 2 दिवस अगोदरच ते मोदी साहेबांची आई तिथे दिसली मला. म्हणजे आईचा आत्मा हा साक्षात परमेश्वर आहे. तो आपल्यासाठी परत घारीसारख्या खेपा घालतो. कामधेनू गाई बनतो तो आपल्यासाठी. कासवीचं जरी तीरावर असली तरी पोरांकडे लक्ष असतं. असा आईचा आत्मा असतो. मग बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आत्मा आज काय बोलत असेल का त्या आकाशामध्ये? काय बोलत असेल तो आत्मा त्यांचा, की पोरांनी त्या पक्षाचं तर वाटोळं करून तर ठेवलं. उलटं मराठी माणसांचा बाणा आणि शिवाजी महाराजांचं नाव तर मी पण घेऊ शकत नाही का. मला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायक या लोकांनी सोडलं नाही. अहो कुठे शिवाजी महाराज आणि कुठे तुम्ही हे आजकालचे काय पदं घेऊन बसलेत तुम्ही. अहो शिवाजी महाराजांसारखं वागा बाळांनो, माझ्या लेकरांनो. तुम्हाला ते धाडस कुठे गेलं तुमचं? आपण एक काळ असा होता, आपण 300 मावळे त्या आटकेपार आपला झेंडा लावला होता. हे विसरले कसे तुम्ही? तुम्हाला मराठी रणसंग्राम, आई तुळजाभवानीतली रणचंडी
आणि ती रणझुंजार माता दिसे ना का तुम्हाला? चला 22-23ला पाहिलं मी त्या मोदी साहेबांच्या आईला तिकडे गुजरातला, आणि तशीच माझी आई द्रौपदी, हीच विसरलो नाही आम्ही आजपर्यंत. जिजाऊ आईला पण आम्ही विसरत नाही कधी. तर मग थोडक्यात असं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जाणी जेई, असं बोलून ही माझी जी 2 जी अक्षरं होती, म्हणजे त्या 40 दिवसाच्या आमच्या दुःखाच्या पर्वातली, ते त्या कालच्या प्रोग्राममध्ये वाहिली. का मला प्रोग्रामला पोचता नाही आलं, का मला इथे जड काम करून, कष्टाचं काम करून पैसा कमवावा लागतो, आणि माझं सगळं उदरनिर्वाह चालून मग घाटकोपरला जावं लागतं मला. मी घाटकोपरला नाही, लांब इथं घोर जंगलात आहे. इथे तुम्हाला दाखवलं पण असतं जंगल, नाता नाही दाखवणार, का लाईटच नाही जंगलात. आणि पुढे आता आपण तुम्हाला मी गिरनार पर्वतावर घेऊन जातो थोड्या वेळासाठी, की थोडक्यात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जाणीजे. मी सुद्धा एक दिवस मानव आत्मा, जड उदाहरण, जड जीव तारण, हा दत्त माऊलीचा छंद जडला आहे मला आता अलीकडे. गिरनारला गेलो आणि तिथून चढला. गिरनारी मारो सर्वस्व, हे जरा गुजराती भाषा आहे. गिरिजा जैन नावाची ती पोरगी आहे, एक मुलगी आहे, म्हणजे आपली होणारी मिसेस आहे ती आता सध्या. भूपेंद्र पटेल भानुशाली परिवार यांच्यामुळे ते नातं जुळलं आहे आपलं, थोडंफार जुळत आले, पण लग्न अजून लांबलं आहे थोडंसं. तर आज विषय राजकारण असा, मोदीजी, योगीजी आणि काका साहेब ते अमित शहा, म्हणजे पराग शहा साहेबांचं नाव पहिलं आलं का ते माझ्या एरियातले आमदार खासदार पडतात. आणि केंद्रीय गृहमंत्रीजी, मी तुम्हाला दररोज दंगे, दररोज हाणामाऱ्या, दररोज टोमणे, दररोज शिव्या, दररोज अथवा काही तर खून पडलेला आहे का, शिव्या, मस्तर, दंभ, याला आम्ही सामान्य माणूस कंटाळलो, खूप कंटाळलो. मायबाप योगी, तेज रफ्तार कायदा आणा, योगी साहेबांचा कायदा इकडे आणा, BJP महाराष्ट्रात आणा तो कायदा. आणि गुन्हा करणार कुणीही खासदार, काळा कावळा का असे ना तो, शकुनी मामा का असे ना तो, धरा दबोचा झाला, कायद्याचं काय आहे का नाही तुम्हाला? तुरंत एन्काउंटर करा अशा व्यक्तींचा. आता मी तुम्हाला एन्काउंटर करा का बोलतो, म्हणजे नकली एन्काउंटर करा त्याचा. तो घाबरला पाहिजे कायद्याला, की बाबा मी काय बोललो, चुकीचं बोललो, असा कायद्याचा दरारा तयार करा तुम्ही. पोलीस, आर्मी यांचा खर्च उगाच वाया जातो. एक नेत्याला सांभाळताना 100, 150, माझ्या मागे 570 पोलीस माझं राखण करतो. विरोधी पक्षाने काय याचं चुगल्या करून ठेवलं. दररोज नवीन बाधा. यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJP, म्हणजे सामान्य मनुष्य, आम्ही कंटाळलो या गोष्टीला, खूप कंटाळलो. गृह केंद्रीय मंत्री महोदय, हे तुम्हाला मी पत्र लिहितो आहे, आणि याच्यात मी थोडंसं असं मिश्किलवाण्यामध्ये बोलतो आहे, कारण तिथं दुःखाचा पहाड आहे आमच्या घरामध्ये. आणि मग काय मोठी भाषा करू मी, आज भाषा आहे ना मला करता. तर थोडक्यात असं महत्त्वाचं की केंद्रीय गृहमंत्री साहेब, एक महोदय, दारू महागडी झाली, बाई अतिशय कायद्याने लढायला लागली, बाईचं युग आलं, पैसा, व्यसन, गुटखा, वरून महागाई, वरून काळा कावळा खासदार, तो मुंबईचा दादा आहे कुठला, दादर गल्लीचा, गल्लीबोळाचा दादा आहे. आपण स्वामींच्या मठात गेलं का तो तिथे बाया आपल्या मागे लावून देतो, आणि त्या बाया आपल्याला नको नको ते चाळे करून एकदम त्या कुठले ते थिएटर आहे तिथपर्यंत आपल्याला येडे वाकडे चाळे करतात. मग पोलिसांची धमकी केली का पळून जातात त्या गल्लीबोळामध्ये. हे असं माझ्याशी एक दोन वेळा झाले स्वामींच्या मठात. म्हणजे हे असा काय प्रकार आहे तिथे त्या दादरमध्ये? आणि ते काळं कुत्रं दररोज आमच्या BJP विजय मार्ग कर्तव्य पद मोदीजी साहेबांचा, प्राईम मिनिस्टरजीचा, आमच्यावर जळत बसतो तो पोरगा. तोही तो टोमण्या किरकिर लावून देतो दररोजच्या दररोज. त्या इंटरनेटवरती किरकिर, फेसबुकवरती किरकिर, TVवरती किरकिर लावून देतो. आता आम्ही आदरणीय बाळासाहेब बनवून त्याच्या 2 मुस्काटात मारल्या असत्या, पण आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहे. तो ते पेटी वाजून भजन करतो, दिसतो कधी कधी. मग आमची मराठी माती असल्यामुळे आम्ही त्याच्यावर हात उचलू शकत नाही, कारण तो आमच्यापेक्षा मोठा आहे तो मुलगा. आणि माझ्या रामभाऊला त्याने त्रास दिला होता, मग माझ्या डोक्यात बसलेला आहे तो.
पण आदरणीय राजकारण कुस्तीवीर श्री शरद पवार साहेब जे आता राजकारणाचे कुस्तीवीर आहेत मोठे, हां, त्यांचा त्या दिल्लीपर्यंत दबदबा आहे, त्या साहेबांनी हे मनावर घ्यायला पाहिजे, घेतलं पाहिजे की नाही? हां, आमच्या हिमालयाला लाजवील अशी ही सह्याद्री पर्वत, हां, याच्यातली मावळा, याच्यातले ते शिवाजी महाराजांचं काय राज्य होतं, हां, आणि अशा राज्याला तुम्ही एवढा कमीपणा आणला. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आज बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं होतं आपल्यासाठी, हां, त्या माणसाने किती दंगली सहन केल्या होत्या, आणि त्याच्यातले हे शरद पवार अजून जिवंत आहेत, आपल्याकडे जिवंत पुरावा आहे. जाऊन त्या शरद पवारांच्या पाया पडा, त्यांना विचारा का त्या महाराष्ट्रात काय चाललं होतं पूर्वी. हे तुम्हाला जमत नाही राजकारणी लोकांना, आणि उगाच आपापसात झगडे करत बसायचे, मग ट्विटरवरती आणखी काय काय पोस्ट लिहायची. हां, अरे कशाला असं करता तुम्ही? काय गरज या गोष्टींची? एकमेकाशी सन्मानाने वागा, मराठी माणसासारखं वागा. मराठी माणसासारखा माणूस अख्ख्या जगात काय दुसऱ्या ग्रहांवरती पण नाही आहे. याची तुम्हाला लाज आणि तमा आबरू बाळगा मराठी माणसाची. मी लहान तोंडी मोठा घास घेतो, तुम्हाला शोभलं पाहिजे या गोष्टी. म्हणून मी मंत्रालयात येतो आता, तुमची एकेकाची बरोबर आता करतो. थांबा जरा, तुम्हाला योग्य मार्गालाच लावतो बरोबर. मी कायदा वगैरे हातात घेणार नाही, फक्त आंबेडकर बाबा आणि गौतम बुद्ध आणि माझे लाडके महावीर स्वामी यांच्या जैन धर्माच्या पद्धतीने तुम्हाला नाही सुधारवलं ना, तर मी स्वतःला महापुरुष कधीच बोलणार नाही. चला आता जाऊ द्या, मोठ्या नुसत्या भाषणबाजी करता येत ना, मला प्रत्यक्ष करता येतं कृतीमध्ये तसं. आणि टोंपे टांप्या मारतो तो पोरगा कावळ्या. त्या कावळ्यामुळे 24 तास किरकिर लावून शांतता भंग होते, आमची जनतेची शांतता भंग होते, आम्हाला जगणं मुश्किल होतं. हां, असा तो हिरवा मुलगा, जो भगवा मुलगा होता तो हिरवा मुलगा झाला, त्याला लाजही वाटत नाही. असा तो खासदार कोण आहे तो. माझा त्याने वाटोळं केलेलं आहे पूर्णपणे, पण ते आता काय आपल्याकडे पुरावा नाही आता सध्या. ते सगळं खणून काढणार आहे मी. मला फक्त त्या तिकडच्या आमदार खासदारांकडे जाणं होऊन द्या माझं एक दिवशी. या खासदाराचं सगळं खणून काढतो मी. आणि हे बघा, इथं मी रडका फोटो कधी छापत नाही, पण मी आज छापला आहे, कारण की महाराष्ट्राला ह्या मुलांनी रडायला लावलं या काळ्या पोराला. ही दुःखाची गोष्ट वाटते. म्हणून मी आज माझं सुदर्शन चक्र बंद ठेवलं आहे. माझ्या सुदर्शन चक्राला राग येण्याची वाट बघत आहे मी. काही इथं मला मांजरी दिसतात, आता वाघ कोण दिसत नाही, बरोबर. आणि मगाशी इथे एकनाथ शिंदे साहेबांचा एक वटहुकूम आला आहे आपल्या जंगलातसुद्धा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा वटहुकूम आला आहे माझ्याकडे मगाशी थोडा वेळ. तर ते रत्न आहे आमचं एकनाथ शिंदे साहेब. त्यांचा तो मंजूळ गळा, शिवरायकालीन भाषा त्या माणसाच्या मुखातून अजूनही येते, ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या. अरे तुम्ही तशा माणसांच्या पाया पडा, एकनाथ शिंदेंच्या पाया पडा, या मोदी साहेबांच्या पडा, आदरणीय शरद पवार त्यांच्याकडून ज्ञानाचे धडे शिका. आणि मग असे तू काय त्या मस्कऱ्या करा तुम्ही. तुम्हाला आम्ही मनाई नाही केली, बरोबर, पण जनतेला त्रास होईल असं वागू नका. हां, ज्ञानमूर्ती अखंड हिंदू शांतता तेथे परमेश्वर रामरायाचे राज्य येईल असा अटल बिहारींचा एक स्वप्न दृष्टांत होता. त्याच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा तोच दृष्टांत होता की इथे रामराज्य आले पाहिजे. आणि त्या दोन साहेबांच्या तत्त्वावर आज आम्ही चाललेलो आहे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अडाणी साहेब, बरोबर. म्हणजे BJP आणि शिवसेना मी वेगळी कधीच मानलेली नाही आत्तापर्यंत. ही तुम्ही तू पोरगं एक येडं पोरगं आहे आपल्या घरामध्ये, मोठं दाटं जन्माला आले, पण त्या मोठ्या पोराला अक्कलच नाही आहे की आपण बापाच्या नंतर काय करायला हवं होतं. हां, म्हणजे आता हे काय म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये नको त्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे आपल्याला आवडत नाही अशा गोष्टी, बरोबर. आणि मी इथे त्या योगी साहेबांचा फोटो टाकला आहे. आता माझे काही असे खास माझे असे व्हिडिओ असतात, ते तुम्हाला मी पाठवत असतो. तर ह्याच्यातून आपल्याला सगळ्यांना एकच साध्य करायचं आहे की जो इथे रामभाऊंनी जो फेटा घातला आहे, ते माझ्या भावाच्या पोराने पण घातला आहे, म्हणजे आदरणीय ओम राम कदम यांनी. तर त्याचा अर्थ काय होतो
की बाबा तिथे तलवार त्या दिवशी खूप मोठी होती आमची आई भवानीची तलवार, बरोबर. मग ती तलवार आपल्याकडे शिवाजी महाराजांचं महान रत्न आपल्या महाराष्ट्रातच आहे. हां, या महाराष्ट्रामध्ये असंख्य मोठे मोठे महापुरुष जन्माला आले, याची जाणीव ठेवा आणि चांगले वागा एकमेकाशी. आमदारकी, खासदारकी, राजेशाही थाटी काय अजरामर टिकतो का? हां, तुम्हाला मी मागे एक चांगला लेख पण पाठवला त्यापूर्वी, तो संशोधनात्मक भोलेनाथांचा लेख आहे. आणि आजही आपल्याला भोलेनाथांचा सकाळी इथे साक्षात्कार झालेलाच आहे, थोडासा कच्चा साक्षात्कार होता तो, म्हणून मी असं दुःखामध्ये आज लिहित आहे की बाबांनो चांगले वागा, एकमेकाशी प्रेमाने राहा. चांगले राहिले तर काय नुकसान होईल तुमचं? हां, काय आपण मेल्यावर वरती नेतो का सांगा बरं? काय नेतो का वरती? मग त्या किडामुंगीसारखं ते काय काय नरकातले किडे असतात बघा, एकमेकाच्या अंगावरती ते उड्या मारत राहतात सारखी खेकडी बिकडी. हां, हे काय प्रकार चालला आहे तुमचा? आणि मी तुमचा कनवाळू बाप तर नाही तुमचा मी, पण मी माझ्या तपस्येनं उच्च लेवलला पोचलो आहे. त्या तपस्येच्या तत्वाने बोलतो आहे की चांगले वागा. फडणवीस साहेब आहेत ना, फडणवीस साहेब हे खरंच 74 क्रमांकाचं चांगलं रत्न माझ्या भावाने, म्हणजे या बलराम भावाने, म्हणजेच राम कदमने तुम्हाला ते रत्न दिलं आहे. त्या रत्नाचा उपयोग करून आपल्या देशाला पुढे न्या, अख्ख्या जगात पुढे न्या. त्या चीनलासुद्धा हरून टाका आणि त्या अमेरिकेला पण हरून टाका. हां, आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करा बाळांनो. झुंजार वीर आहात तुम्ही सगळे, शिवाजी महाराजांचे अस्सल सैनिक आहात तुम्ही. बापानं केलं आणि लेकरांनी असं करायचं, हे काय शोभतं आहे का हे महाराष्ट्राला? सांगा तुम्ही. नाही, तुम्हाला शोभत असेल तर तुम्ही हे करा पुढे, मी एक होऊन देणार नाही महाराष्ट्राला. आणि मी मंत्रालयात उतरलो आहे, तो गोपीनाथ पडळकर जो खरा आमचा भाऊ आहे, तो आमचा खरा, तो तिथं मैदानात उतरलेला आहे त्या 150 सैनिक घेऊन. माझ्याकडे आता 150 नाही, माझ्याकडे काय एक पण सैनिक नाही माझ्याकडे. मी पण आता 1500 सैनिक घेऊन त्या मंत्रालयात येतो आणि अतिशय दांडगा महाराष्ट्र घडू आपण, आणि अतिशय उत्कृष्ट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र घडू आपण, आणि अतिशय उत्कृष्ट असा आंबेडकरांचा महाराष्ट्र घडू आपण, बरोबर. तर हे लेक्चर तुम्हाला देण्याचं कारण एकच होतं की तो एक खासदार काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष नाही माझं लक्ष आहे की केंद्रामध्ये प्राईम मिनिस्टरचं पद मराठी माणसालाच मिळालं पाहिजे. काय केंद्रामध्ये सगळ्यात मोठी पदं मराठी माणसालाच पाहिजे, हे लक्षात घ्या. काही मराठी माती तशी आहे बाबांनो, आहे तशी माती तशीच आहे. आई जिजाऊ, आईल्या होळकर कुठून आले? सावित्रीबाई कुठून आल्या? रमाबाई आंबेडकर कुठून आल्या? या महाराष्ट्र मातीतल्या ह्या साक्षात देवी आहेत. त्याच्यातली एक देवी आमच्या घरातली आज गेली, म्हणजे माझी आई, हे रामभाऊची आमची आई एकच आहे, धोंडूबाई कदम. त्या आम्हाला इथं दुःख काळीज रडते आमचं, त्या आई भवानीचं तिथं रडतं आहे आणि इथं आमचं काळीज आतमध्ये पेटलं आहे. आणि तुम्ही तिथं असे झगडे करत बसता, हे चुकीचं आहे बाळा. याच्यामुळे तो विश्वासराव आपला तिकडे पानिपतच्या युद्धामध्ये मारला गेला, याच्यामुळे शिवाजी महाराजांना फितुरकीने त्या जयसिंगाने तिकडे नेलं होतं, याच्यामुळेच आपला संभाजी, आपल्या पोरगा, ताजा जवान पोरगा मारला गेला. हे आठवा, तुम्ही आठवा आणि चांगले वागा. चांगले वागले ना तुमचं काहीच नुकसान होणार नाही, बरोबर. आणि हे राक्षसीपणा सोडून द्या. दारू, बाया, बाटल्या, जुगार, राजकारण तुम्ही करा, खांद्याला खांदा लावून राजकारण करा. तुम्ही ते शिव्या बिव्या दिलं नाही का आम्हाला काही तर काय होल बिल नाही पडले आम्हाला, त्या खासदारांना पडले असेल 6 हजारांना, आम्हाला काय नाही झालं तरी. पण बाबांनो, हा महाराष्ट्र धर्म चांगला चालवा तुमच्या हातात आहे. अजूनही तुमच्या हातातून काहीच गेलेलं नाही. ते मोदी साहेब बघा तिकडे गुजरात आपलाच आहे, महाराष्ट्रच आहे तो. मी जातो गुजरातला, मी तिथं असं बोलत नाही का हा गुजराती आहे ना. मग त्या गुजरातमध्ये कुठंही गेलं का लोक, मी त्यांचा जावं येतं माझा असा आदर करतात, बापरे साहेब आहे. आणि तिथं मराठी माणसाने पिन मारून दिली होती का हे पोरगं याच्याकडे जास्त पैसा आहे. म्हणजे माझ्या सासूरवाडीत पण माझा नालास्तीपणा केला. मग 4 वर्षापूर्वीच माझं लग्न होणार होतं त्या 21-22ला. म्हणजे आहे का नाही, मूर्खपणाचा कळस आहे का नाही. आपण आपल्याच माणसाचे पाय खेचतो.
हे सोडून द्या आज तरी तुम्ही. आणि तिथं मी रामभाऊंच्या ओळखीचा उपयोग नाही केला की बाबा मी पराक्षाच्या एरियातला आहे का मी जैन लोकांच्या एरियातला आहे का गारोड्यानगर माझ्यासाठी पूर्ण असं उघडलं आणि भोलेनाथांनी मला त्या गुजराती लोकांच्या खांद्याला खांदा लावून बसवले मला. असं मी तिथं फुशारकी नाही मारली. मी माझ्या पराकाष्ठेने माझ्या व्यवसायाने त्या लोकांचं मन जिंकलं आणि त्यांचा जावई होऊन बसलो मी आज. तर बाळांनो, हे शिका तुम्ही, संघटित व्हा, संघर्ष करा आणि चांगलं कायद्याने जगा, कायद्याच्या सचोटीत वागा. फडणवीस साहेबांच्या त्यांच्या कॅबिनेटमध्ये जाऊन बघा त्यांची कॅबिन कशी आहे, त्यांचे कसे मंत्री काम करत आहेत, वचनाला कसे जागत आहेत ते. आणि आज सकाळी तुम्ही त्याचं काय लेक्चर लावून देत आहे, तुन लावून देत आहे, काय तो भोंगा लावून देत आहे. हे काय प्रकार लावले तुम्ही? महाराष्ट्रातल्या बँका उघडत आहे, शोभतं आहे का तुम्हाला हे सर्व? अरे पोलीस खात्यात सगळे तुमचे रेकॉर्ड आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, CBI, CDS पोलिसांकडे सगळे रेकॉर्ड आहेत. तुम्ही काय करताय सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही उलटं गणित चालले, मायनस डिग्रीमध्ये चालले. मी 0 डिग्रीचा कार्यकर्ता असून आज माझे विचार असे आहेत कारण की आमच्या मनात पाप नाही. ह्या जनतेविषयी कनवळा आहे. ह्या जनतेविषयी आमच्या रोमारोमात, आमच्या काळजामध्ये, त्या रामभाऊच्या आमच्या काळजात अशी एवढी मोठी जागा आहे. आणि हे मी राजा शरद कटारे नाही बोलत, तर हा राजा राम कदम बोलत आहे आज. काय हे लक्षात ठेवा, चांगले वागा आणि गुण्यागोविंदाने राज्य करा. विरोधी पक्षाला आम्ही काय हाकलून देणार आहे का महाराष्ट्रातून किंवा भारतातून हाकलून देणार आहे का? अरे जे जनतेच्या हिताचं आहे ते करा ना बाळांनो. आज जनतेचं दुःख काय आहे ते बघा. जनता दरबार चालवा तुम्ही. आता पराक्षर साहेबांनी केलं चालू. तिकडे शेलार साहेबही चांगलं काम करत आहेत. मग तुम्हाला विरोधी पक्षवाल्यांना कोणी मनाई केली? मी स्वतः लहानपणी 7 वर्षाचा असताना त्या मंत्रालयात गेलेलो अनेक वेळा. विरोधी पक्षाला सुद्धा समानच दालनं असतात तिकडे. तुम्हाला जनतेचा प्रश्न मांडायचा चान्स असतो तुम्हाला तिकडे. तुम्हाला कोणी हाकललं आहे का मंत्रालयातून, त्या विधानभवनातून तुम्हाला हाकललं आहे का, राज्यसभेतून हाकललं आहे का, कोणी हाकललं आहे का, जावा निघा इथून बाहेर? तुम्ही हाताने तुमचं नाचक्की करून घेतलेली आहे आणि एकमेकावरती निंदास्त्र सोडताय तुम्ही. हे चुकीचं आहे सगळं. पहिल्या राजांच्या दरबारात अशा विरुद्ध संघटना येऊन बसायच्या, मग तलवारीची चकमक व्हायची, एकमेकाचा जीव घेतला जायचा जनतेच्या कल्याणासाठी. एकमेकाला ठार मारून टाकायचे ते लोक, कारण की जनतेच्या हितासाठी सगळं व्हायचं. तुम्ही सगळे राजवाडे चेक करा. मी तर रात्रंदिवस तेच अभ्यास करतो आहे. आता मला कामाला जायला वेळ भेटा ना, मी एक दिवस कामाला जातो आणि एक दिवस खाडा करतो राजकारणासाठी. कारण की योग्य जर नेता भेटला आहे फडणवीस साहेबांसारखा, मोदी साहेबांसारखा, तर त्याचा परिपूर्ण उपयोग आपल्या देशाला, जनतेला करून घ्या तुम्ही. चांगले आनंदाचे इकडे प्रगती किती होत चालली आपली हे बघा. आडवे तिडवे कशाला पडता बाबा? माझ्या लेकरांनो, चांगले वागा. चला, मी माझी जास्त अक्षरं करत नाही आहे कारण की 30 मिनटापेक्षा मला हा व्हिडिओ जास्त मोठा करता येत नाही. काही फेसबुक पण अपुरं आहे, हा तो ट्विटर पण अपुरा आहे आणि तो गुगल पण अपुरा आहे. बरं, माझ्याकडे फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं गुगल आहे आणि माझ्याकडे फक्त चक्रधर स्वामींचा तो असा एक अगाध असा बँक बॅलन्स आहे. तिथून ही विचारप्रणाली मी तुम्हाला देत असतो. बरं, आणि कलियुगासारखं वागू नका. जर तुम्ही कलियुगासारखे वागाल तर स्वतःच्या पायावर तुम्ही धोंडा मारून घ्या. स्वतःचं शेख चिल्लीसारखं नुकसान कराल तुम्ही. असं करू नका. ज्ञानाने वागा, भाग्योदयाने वागा. आपण ह्या आकाशातले तारे आहोत. आता रामभाऊ ध्रुव तारा इथून आलेला व्यक्ती आहे. मी तसाच आहे. भक्त प्रल्हाद, ऋषीमुनी, 7 तारे आहेत ना, तिथून आम्ही जन्माला आलेलो आहे ह्या पृथ्वीवरती. मग आम्ही आमच्या ज्ञानाचा प्रकाश असा पाडला. गरीब घरात जन्माला आलो, चिखलात जन्माला आलो काय, आणि त्या गरिबीत आम्ही त्या चिखलामध्ये नाही राहिलो, तर आज आम्ही सगळ्या त्या घरादाराचा त्याग करून आज आम्ही इथे ह्या जंगलात, मी जंगलात आहे राज्य करतो आहे आणि रामभाऊ तिथे गादीवर बसून राज्य करतो.
तर हे आमचे धडेपवाडे घेऊ नका तुम्ही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे घ्या, आदरणीय त्या अडवाणी साहेब जे होते त्यांचे धडेपवाडे घ्या, आणि बी जे पीच्या RSSच्या चांगल्या सूत्रप्रणालीतून चला. तुमचं नाही भलं झालं ना तर मी तुमचा 7 जन्म तुमचा सेवक राहील. खरंच तुम्ही BJP RSSच्या तत्त्वाने चला. आपला देश ह्या अखंड ब्रह्मांडावरती, अवकाशगंगेवरती राज्य करण्यासारखा देश आहे आपला. त्याच्यात तुम्ही पण आहे, विरोधी पक्षवाले पण आहे. आणि मी त्या कुरुक्षेत्रावरती दोन्ही पक्षामध्ये सामील व्हायचो. त्या भीष्माचार्यांकडे पण जायचो, त्या दुर्योधनाकडे पण जायचो की बाबा ना आता तरी सुधरा, त्या पांडवांना न्याय द्या. तसंच चाललं आहे आता. जनता त्राईमाम करते, इकडे तुमचं लक्ष नाही आहे. हां, जनतेशी काय काय घडतं मी डोळ्याने बघतोय दररोज. आणि तुम्ही खुर्चीसाठी माझे तिथं राज्यसभेत एवढे पदं गेले, माझे खासदार तिकडे गेले, माझे आमदार इकडे गेले. अरे हे काय चाललं आहे तुमचं? हां, ते आता बोलायला आपल्याला एवढी मुभा नाही आहे, आपण एक सामान्य माणूस आहे. पण एकनाथ शिंदे साहेब त्यांची आभा इथे येऊन गेली थोड्या वेळापूर्वी, आणि मागच्या महिन्यात मोदी साहेबांची. तर आपण सगळे काय होतं पूर्वी याचा विचार करा. आणि 1 मिनटं आणि 27 सेकंद वगैरे व्हिडिओ मोठा झाला आहे, ते मलाही त्या मर्यादा पाळावा लागतात. चला, स्वामी समर्थ, जय शिवशंकर आणि जय भारत माता. मारा भाग्य खुला